आज रिक्शा आपका भाई चलाएगा। नमस्कार मित्रांनो, मी सूरज तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या मिनी ब्लॉग्समध्ये. आज जायचं होतं आपल्याला मित्राच्या लग्नाला, तर त्याच्यामुळेच हा मित्र आपल्या इकडे आला होता. त्याला सर्वात आधी आळंद देऊन माझ्याकडे बोलून घेतलं. पुन्हा म्हटलं आपण जाऊयात शिवराज आणि आकाशकडे. तर शिवराजच्या घरी जाण्याआधी म्हटलं सर्वात आधी CNG फिल करून घेऊयात, पुन्हा प्रॉब्लेम नको. तर CNG मस्तपैकी भरला आम्ही दोघांनी. त्यानंतर गेलो डायरेक्ट शिवराजच्या घरी. शिवराजने मस्त कॉफीची तयारी करून ठेवली होती. मस्त भाऊने दूध वगैरे तापून ठेवला, कॉफीच्या पुड्या वगैरे फोडल्या. त्यात तिसरा मित्र मस्त घरी आवरत होता, त्याला व्हिडिओ कॉल केला आणि मस्त इथनं कॉफी पिऊन निघालो आम्ही त्या आकाशला घ्यायला. सो हे बसले गाडीमध्ये. खूप दिवसानंतर मी रिक्षा चालवणार होतो. जास्त काय मला पण येत नाही रिक्षा तसं म्हणलं तर चालवायला, पण आज धाडस करून मी चालवणार होतो. तर तेच त्याच्या घरी चाललो आहे मी मस्तपैकी. पण भारी वाटतं रिक्षा चालवाय, पण म्हणजे एक फील वेगळाच येतो. मित्रसोबत असल्यावर जरा वेगळाच फील येतो. तर त्याच्या घरापाशी आलो आहे आम्ही. भाऊ मस्त तिथं उभा होता घराखाली. कधी येतात म्हणून वाट बघत आमची थांबला होता. भाऊ आल्यावर इतका खुश झाला आहे, बघू शकता तुम्ही त्याच्या तोंडावरची स्माईल बघू शकता. खुशी गगनात मावत नव्हती भाऊची. भाऊ म्हणला असं पावसा पाण्याचं हे बरं केलं भाई, रिक्षा घेऊन आला. म्हटलं काय मग भाऊ काय करणार. त्याला म्हणलं आपला विषयच खोल असतो भाई. तर मित्रांनो, आता 4 जण सोबत आलेत म्हणल्यावर धिंगाणं तर होणारच ना भाई. तर पुढे मजा येणारच आहे. तसं खूप दिवसांनंतर मी ह्यांना भेटलो आहे, नाहीतर हे तिघं सोबतच असतात. कारण की लग्न झाल्यापासून मीच बाहेर गेलो नाही. मित्रांनो, या आजीचं कष्ट बघून खरंच एक डोळ्यातून पाणी येण्यासारखं आहे. वरतून पाऊस येतोय, त्या टेम्पोला छप्पर नाही आहे. बेचारी ती आजी भिजते. बघून खूप वाईट वाटलं. म्हातारपणात पण इतके कष्ट, सल्यूट आहे त्यांना. तर फायनली मित्रांनो, आपण आलोय मित्राच्या लग्नाच्या लोकेशनवरती. ज्या ठिकाणी लग्न होतं त्या ठिकाणी रिक्षा लावला. मस्त उतरलो, थोडं आवरलं, बघितलं हाल कसं आहे. फुल धुळेने भरून गेलो होतं. सो लोकेशन खरंच भारी होतं. आम्हाला खूपच उशीर झाला मित्रांनो. लग्न लागून गेलं. मित्र म्हणला जावा आता, फक्त जेवण करून घ्या, झालंय सगळं. मग काय आता मित्राच्या लग्नातली बुंदी खाल्ली मित्रांनो. थोडंसं बाहेर आलो. म्हणलं आयला इथं डाळिंब पिकलेलं आहे का बघा. पिकलेलं तर नव्हतं, कच्चेच होते मित्रांनो डाळिंब. सो पण भारी वाटलं ते डाळिंब बघून. हिरवगार मस्तपैकी लोकेशन खरंच खूप छान आहे यार. मस्त वारं सुटलं होतं, भारी वाटलं जेवण करून आल्यावर बाहेर. आयला मित्रांनी सांगितलं ना फॉरेनर पण येणार होता लग्नात. काय राव, मस्तपैकी फॉरेनर पण आला होता. म्हटलं थोडंसं बोलावं फॉरेनरला. फॉरेनर तर लाजतच होता, काय करावं. त्यानंतर मित्राला म्हटलं कसं झालं भाऊ लग्न. लग्नाला तर काय आम्ही नव्हतो येऊस तर तुझं लग्न पण लागून गेलं होतं. मग तर मित्रांनो, त्याची भेट घेऊन निघालो आम्ही भुलेश्वर मंदिराकडे. मस्तपैकी प्राचीन काळातलं महादेवाचं मंदिर आहे. खूप छान वाटलं आणि हा घाट तिथलाच आहे मित्रांनो मस्तपैकी. तर फायनली मित्रांनो, मंदिराच्या पायथ्याशी आलो आहे आम्ही मस्तपैकी. ह्या ठिकाणी तर मस्त मेळा भरला होता. मित्र पुढे चालत होते, मी मागणं व्हिडिओ काढत होतो. त्यांना म्हटलं सोबत जाऊ रे, थांबा. सो बघू शकता पुढे तुम्ही मस्तपैकी. गर्दी तर खूप होती, कारण की आता श्रावणचे दिवस चालू आहेत. सो त्याच्यामुळे महादेवाचे उपास वगैरे होत राहतात. तर मित्रांनो, लोकेशन हे खरंच खूप भारी आहे यार. कधी ना कधी या भुलेश्वर मंदिरापाशी. उरळी कांचनच्या थोडंसंच पुढे आहे. सो आम्ही पायऱ्याशी लागलो आणि खूप वर होतं. या ठिकाणी मेळा भरलेली, गर्दी सध्या खूपच आहे या ठिकाणी. आणि मित्रांनो, या ठिकाणी कलाकृती बघायला एक नंबर आहे. काही म्हणा, मंदिरामध्ये गेलात तर तुम्हाला ठिकठिकाणी मस्तपैकी मूर्त्या दिसतील. काही तुटलेल्या आहेत, पण काही छान पण आहेत. सो काळानुसार ते तुटले असतील, झिजलेही असतील, काही सांगता येत नाही. पण मंदिर खूप जुनं आहे मित्रांनो. इथल्या लोकांनी सांगितलं, असं मित्रही म्हणत होते. खूप जुनं मंदिर आहे. अरे बापरे, दर्शनाची लाईन तर बघा मित्रांनो किती लांबपर्यंत आहे, काय सांगायचं. फायनली मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये एंट्री केली आहे मित्रांनो. इतक्या लाईनीत थांबल्यानंतर आमचा नंबर आलेला आहे. तरी खूप गर्दी आहे, पण मस्त आहे. मध्ये दाखवतोच मी तुम्हाला मित्रांनो. या ठिकाणी मारुतीची मूर्ती आहे मस्त अशी, आणि हे बघू शकता असं गुफे टाईप आहे थोडंसं. मध्ये ह्याच्यावरती मंदिर आहे. तर हे बघू शकता मित्रांनो, मूर्त्यांची सुरुवात बघा इथनं चालू झालेली. काहींचे हात वगैरे तुटलेले आहेत किंवा पाय तुटलेले आहेत. काहींचे मुंडके अर्धे तुटलेले आहेत. सो थोडंसं ते
रिपेअर केलं पाहिजे इथे, नाहीतर खूप भारी आहे. एकमेव नंदी असा आहे जो पिंडेकर ती मान करून नाही आहे त्याची, तर दुसरीकडे मान केलेली आहे, म्हणजे वाकडी मान केली. ती का केली काय माहिती नाही आम्हालाही. सो सरळ पिंडेकडे बघत नाही आहे तो नंदी. हे बघा इथे पण बघा कलाकृती. या ठिकाणी पण मूर्ती होती मे बी उभी राहिलेली, पण तोडली आहे ती. या ठिकाणी बघा हे मंदिर, नंदीचं तोंड बघा दुसरीकडेच आहे. फायनली भोल्यांचं दर्शन झालेलं आहे मस्त असं. आणि बाहेर बघा कोरीव काम कसं बारीक केलेलं आहे, खूपच छान आहे, मस्त आहे, मन प्रसन्न होईन असं लोकेशन आहे. इथलं मंदिरही खूप छान आहे मित्रांनो. एकदा तरी मित्रांनो या ठिकाणी विजिट करा, मस्त आहे असं. तर मित्रांनो मंदिराच्या पूर्ण गाभाऱ्यामध्ये काय ना काय कलाकृती ही केलेली आहे, खूपच छान आहे, मस्त आहे असं. कधी ना कधी या इथे विजिट करा. सो फायनली आम्ही आता उतरत आहोत, घरी जाण्यासाठी निघलो आहेत. तर भेटूयात मित्रांनो नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय मित्रांनो, सध्यासाठी तर एवढंच. बाय. कमेंट शेअर लाईक करा मित्रांनो. बाय.